हॅलो चेक. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण पाहतोय RAPL सीझन 3 2024चा हा महासंग्राम आणि जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कसा दिवस अगदी आनंदात थाटामाटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण पार पाडला गेला. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय तितक्याच उत्स्फूर्तेने किंवा तितक्याच जोशाने सगळे खेळाडू इथपर्यंत पोहोचले, आयोजक देखील पोहोचले, सगळे टीम आपल्या पोहोचल्या आणि पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसाला आपण सुरुवात केली. आता आपण मॅच आजच्या दिवसाची 5वी पाहतोय, ज्यामध्ये जर बघितलं तर राम्सी 11 बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीवरती जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते डार्क हॉर्स. पहिलाच बॉलचा जर विचार केला तर मग डॉट आला, तदनंतर एक सिंगल धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला, चौथा बॉल डॉट आला आणि पाचवा चेंडू जर पाहिला गेला तर त्याच्यावरती एक चौकार. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला डॉट नाहीये का, सिंगलने सुरुवात केली आहे. ओके, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 9 पाहतो. यावेळेस पहा एक्स्ट्रा कव्हर, लाईट्स अ क्रॅकिंग शॉट, आला प्रहार, बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर, चौकार. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं, तुझे खुश मैं रखूंगा सोनिया. धावसंख्या फलकावरती आपण टोटल पाहतोय 13 चेंडूंचा जर विचार केला तर आता 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा फलकावरती. पहिलं षटक आपण पॉवर प्लेचं पाहतोय. 2 सलामीचे बॅटर्स निखिल आणि त्याच्या समवेत गणेश शिंदे. नेक्स्ट बॉल, यावेळेस पहा टॅप करून खेळण्याचा प्रयत्न होता, इनफिल्ड मध्ये अगदी शॉर्ट मिडॉनला चेंडूला अडवलं गेलं आणि षटक समाप्त झालं एका सिंगलने. सुरुवात केली होती चौकाराने, सिंगलने मात्र षटक समाप्त झालं आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण 14 पाहतोय विदाऊट लॉस. राम्सी 11 बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण जर बघितलं डार्क हॉर्स, एक चांगली मॅच कालच्या दिवसामध्ये या दोन्ही संघाने एक चांगला परफॉर्मन्स दिला होता, त्यामुळे इथून आणखी 2 पॉईंट स्कोअर करण्यासाठी आता एकमेकाच्या समोर उतरलेत. मागचीच मॅच सुपर्ब झाली, खूप जबरदस्त मॅच पाहायला मिळाली, ज्यामध्ये चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि त्या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर ज्या पद्धतीने दोन्ही टीम होते आमोरे सामोरे, अशाच प्रकारची मॅच आपण एक्सपेक्ट करत होतो आणि तेच पाहायला मिळालं की मॅच झाली टाय आणि मग दोन्ही संघांना एक पॉईंटने मात्र तिथे खुश व्हावं लागलं. 14 धावा फलकावरती षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीवरती आपण पाहतोय रोनकला. यावेळेस पॉवर प्लेचा निर्बंध हटवला गेलाय. दूरवरती पसरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रोनक तयार होतोय चेंडू क्रमांक पहिला घेऊन. पहिलाच बॉल फुलटॉस होता, हलक्या गतीने चेंडूची बॅटची कडा आणि तदनंतर कर्णधाराच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. पुढचाच बॉल, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. अतिरिक्त धाव दिली जाईल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 1 ने वाढताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचतीय 16 धावा फलकावरती आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या गेल्या. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. डॉट बॉलची सांगता, पहिलाच बॉल, तदनंतर 9 चेंडू हाताळला, तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि टोटल धावसंख्या फलकावरती आपण 16 पाहतोय. करंट रन रेटचा जर विचार केला तर 12च्या सरासरीने धावा बनवण्याचं काम सध्याच्या घडीला चालू आहे. यावेळेस पहा पलुस्कूप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्यामध्ये तितकासा चांगल्या पद्धतीने चेंडू येऊ शकला नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता, आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या वधारताना पाहायला मिळते 16 आकड्यावरती. गोलंदाजीवरती रोनक आहेत. नेक्स्ट बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने अडवला गेला, कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. बघा पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये आपण चौकार पाहिले 3, पण या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर गोलंदाजीवरती रोनक आला, थोडेसे चांगले चेंडू हाताळण्याचं काम केलं गेलं आणि तदनंतर धावा देखील राम्सी 11 संघाच्या वाचवण्याचं काम केलं गेलं. ज्या पद्धतीने धावा वेगाने बनवत होत्या दुसऱ्या षटकामध्ये त्याच धावांवरती लगाम लावले गेल्या. हा पुढचा चेंडू अजय आहे पाठीमागे, अडवतील अगदी चांगल्या पद्धतीने आणि तदनंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल.
पण राम सिलोन संघाचा विचार केला तर डबल सिंगलवरती देखील ते फोकस करतात. पॉवर प्लेचा निर्बंध हटवल्यावरती अनेकदा पॉवर प्ले जसं निघून जाताना त्या पॉवर प्लेच्या नंतरचा येणारा षटक थोडासा गोलंदाजाच्या पक्षामध्ये आपण पाहत असतो. पण इथे जर बघितलं गेलं तर तीच परिस्थिती रोनकच्या माध्यमातून, म्हणूनच की काय रोनकला आणलं गेलं. पण एक जमाची बाजू आहे, विकेट वाचवण्याचं काम केलं. ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. फेकीपर्यंत एक सिंगल धाव आणि सिंगलने मात्र षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथमतः बॅटिंग करताना नाणेफेकीचा कौल हारले. धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 18 या आकड्यावरती विदाउट लॉस 18 धावा बनवल्या गेल्यात. एक जमाची बाजू आहे. विकेट हातामध्ये असतील तर मग तदनंतर डेथ ओव्हरमध्ये किंवा मिडल ओव्हर्समध्ये अटॅक करून खेळू शकतो. आणि त्याच भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला राम सिलोनला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज सलामीसाठी आलेले. आता षटक क्रमांक 3 गोलंदाजीवरती आपण ललितला पाहतोय. ललित सिंग या संघाचा कर्णधार षटक क्रमांक 3 घेऊन 18 या आकड्यावरती कुठल्याच प्रकारचं विकेट पाहायला मिळत नाही. 9च्या सरासरीने धावा पहिल्या षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा बनवल्या होत्या. पण आता थोडंसं का होईना पण पाठी आणलं गेलं, कारण की ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती की पॉवर प्ले नंतरचं येणारा षटक थोडासा गोलंदाजाच्या पक्षामध्ये अनेकदा पाहत असतोय. ललित सिंग षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. निखिल आणि गणेशची जोडी मैदानावरती, ज्यामध्ये निखिलने खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवल्यात. या 19 धावांमधल्या निखिलच्या बॅटमधून 16 धावा निघाल्यात. अफलातून फटकेबाजी. निखिल स्ट्रायकर एंडला गणेशच्या बॅटमधून ते धावा निघाल्यात 16, ज्या 10 चेंडूंना फेस करताना. ललित तयार. हा पहा अगदी सरळ रेषेमध्ये सर बॅटने खेळलेला फटका. बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर चौकाराकरिता. मैं तेरे होठों पे खामोशी कभी देख सकता नहीं, सारी बातें मैं सुनूंगा सोनिया. निखिलच्या बॅटमध्ये देखील एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू क्रमांक 3 ललित तयार. स्ट्रायकर एंडला निखिल उमळे. हा पहा पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस अजयने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू लढवलाय. म्हणूनच की काय अजयला बघा अगदी लॉंग ऑनला उभं केलं गेलं, जेणेकरून स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेला तर मग तिथे धावा वाचवू शकतोय. या आधीच्या चेंडूवरती जर पाहिला गेलं तर अगदी वेगाने निघून गेला. यावेळेस त्याच्या पट्ट्यामध्ये होता, त्याच्या रेंजमध्ये होता आणि म्हणूनच की काय तो फटका तिथे जर बघितला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. आणि तदनंतर जर बघितलं तर एक धावी कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या देखील फलकावरती वाढताना पाहायला मिळाली, जाऊन पोहोचले 24 आकड्यावरती. आतापर्यंत ललित सिंगने 3 चेंडू हाताळले, 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचा विचार करावा लागेल आता डार्क हॉर्सला, कारण की विकेट मिळाले तर या धावा रोखू शकतात, पण विकेट जर मिळाले नाही तर हे 2 फलंदाज असे आहेत की मॅचची परिस्थिती कुठेही नेऊन ठेवू शकतील. तितकीशी क्षमता या दोघांमध्ये, ज्यामध्ये विशेष उल्लेख गणेश शिंदेचा करावा लागेल. स्विचिटची तयारी. हे गणेशला ठाऊक होतं की हा गॅप जर क्लिअर केला तर मग धावा मिळतील, पण भाग्यशाळी राहिले तिथे डार्क हॉर्स की चेंडू सरळ आतापर्यंत पोहोचला. आणि तदनंतर जर बघितलं तर एका धावेने धावसंख्या 25 आकड्यावरती. पंचवीसावा फलकावरती आपण पाहतोय. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. निखिल स्ट्रायकर एंडला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 चौकार, टोटल धावा बनवला त्याने 7. गणेशने खूप चांगली बॅटिंग केली आहे, 17 धाव्यांचं योगदान.
पलुस्कू पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस देखील बॅटच्या पट्ट्यात चेंडू काहीसा आला नाही. वारंवार टार्गेट केलं जात आहे, पण एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना आपण तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहत असतोय आणि 26 धावा फलकावरती विदाऊट लॉस या दोन फलंदाजाने 26 धावांची एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू गणेश शिंदे स्ट्रायकर एंडला. ललित सिंग संघाचे कर्णधार आहेत. विकेट टेकिंगचा ऑप्शन आता इथून वापरला जाईल का? शेवटचा अंतिम चेंडू. विकेट मिळाला तर आपल्या संघाला एक चांगली कामगिरी किंवा इथून पुन्हा एकदा आपल्या संघाला बॅक करून देऊ शकतो. शेवटचा अंतिम चेंडू पाहावं लागेल काय होईल. स्ट्रायकर एंडला गणेश आहे. हा विकेट महत्वाचा देखील आहे. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव आणि सिंगलने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो इथून आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करताना त्या म्हणजेच राम्स 11 टीमच्या जाऊन पोहोचल्या 27 या आकड्यावरती. विदाऊट लॉस 27 धावा बनवल्या गेल्या. आता षटक क्रमांक 3 समाप्त झाले. चौथं 5वं हे 2 षटक मात्र आता प्रगतीपथावरती आहे. ज्या पद्धतीने चर्चा केली होती की जर विकेट हातामध्ये असतील तर मिडल ओव्हर्समध्ये किंवा स्लॉग ओव्हर्समध्ये तुम्ही अटॅक करून खेळू शकता किंवा रिस्क घेऊ शकता. आता विकेट हातामध्ये आहेत राम्स 11 टीमच्या. 27 धावा फलकावरती जोडल्यात देखील, पण आता वेग वाढवण्याची देखील गरज आहे. बघा विकेट वाचवले गेलेत, पार्टनरशिप चांगली केली आहे, पण पहिल्या षटकात धावा जशा आल्या होत्या तशा दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये नाही आहेत. आणि त्याच उद्दिष्टाने जर बघितलं गेलं तर आता धावेंचा वेग हा वाढवण्याची देखील परिस्थिती आली आहे. ठाऊक आहे टीम डार्क हॉर्सला की आता विकेट देखील मिळू शकतात, कारण की बॅटर इथून अटॅक करेल, पण सावध पवित्रेने तुम्हाला इथून गोलंदाजी करावी लागेल. एक चुकी फलंदाजाच्या पक्षामध्ये जर पोहोचली तर मग त्याचा फायदा उचलताना मोठे फटके आतिषबाजी देखील पाहायला मिळेल. सो आता कुठल्या परिस्थितीनुसार किंवा कुठल्या प्लॅनिंग्सने मैदानामध्ये टीम डार्क हॉर्स गोलंदाजी करते ना, हे देखील बघणं गरजेचं आहे. 27 धावा फलकावरती आपण पाहतोय. करंट रन रेट आपण पाहतोय 9चा. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला तर या सरासरीने जर पाहिलं तर 45 धावा बनवू शकतात. हा चेंडू पहा, लेग स्टंपला सोडून जाणारा, पंचांचा इशारा वाईड आणि त्याच्यावरती एक 22च्या स्वरूपात धाव कंप्लीट केली गेली आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 2 ने वाढतीये, जाऊन पोहोचते 29-29 आकड्यावरती. अजय यादव आहेत गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला निखिल. हा पहा बॅटची कडा घेतली आहे शॉट फाईनच्या क्षेत्रामध्ये, तिथे विकेट नाहीये. सुखरूप पोहोचलेत फलंदाज आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. रिस्की धाव होती, रिस्की कॉलिंग दिली गेली निखिलच्या माध्यमातून, पण तदनंतर जर बघितलं गेलं तर गणेश शिंदेने धाव वेगाने कंप्लीट केली गेली. ठाऊक होतं की विकेट गणेशचा महत्वाचा आहे, गणेशला मैदानामध्ये टिकणं गरजेचं आहे, म्हणूनच की काय ही वेगाने धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. आणखी एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस नॉन स्ट्रायकर एंडचा खेळाडू जो होता त्याला जाऊन बॉल अदळला आणि तिथे धाव बनवली गेली, ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं 31 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. या षटकातील चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजय यादव गोलंदाजीवरती पहिलाच बॉल आपण वाईड पाहिला, त्याच्यावरती एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली 22च्या स्वरूपात. तदनंतर येणाऱ्या पुढच्या 2 चेंडूवरती 2 सिंगल पाहायला मिळाले, म्हणजे कुठेतरी मोठे फटके थांबवले गेलेत. यावेळेस पहा पुन्हा एकदा कव्हर्सला जिथे क्षेत्ररक्षक तशी गोलंदाजी आणि त्याच प्रकारचे फटके पाहायला मिळतात, पण गॅप शोधावं लागेल. 32 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यावेळेस पहा यष्ट्या उध्वस्त फलंदाज होते बाद. महत्वाचा विकेट गणेश शिंदे हॅज टू दी डिपार्ट. हॅलो चेक.
चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. ट्रेल ब्लेझिंग ईगल्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये जॅग्वार किंग्स. आपण यानंतर होणारी मॅच सो रेडी राहायचं आहे. 32व्या फळकावरती आपण पाहतोय. षटकाचा जर विचार केला तर अजय यादवने आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. विकेटचा विचार केला तर गणेशला परतावं लागलं गेलं आणि गणेश परतल्यानंतर आता इनॅट नंबर 3 वरती आपण अश्विनला पाहतोय. हा देखील जबरदस्त बॅटिंग करू शकतो. अश्विनला कोण विसरणार. कालच्या दिवसात चांगली बॅटिंग केली होती. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमध्ये दाखवले होते आणि आता या मॅच मध्ये अश्विन कशा प्रकारची बॅटिंग करेल. धावसंख्या फळकावरती 32 आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला खेळला गेला मिड विकेटच्या क्षेत्रात. जिथे गॅप तिथे चेंडूला प्रहार केलाय आणि मग धावसंख्या फळकावरती 4. आहेत. एका विकेटच्या नुकसानवरती राम्स 11 बॅटिंग करताना पहिला 4 षटकांचा जर विचार केला तर 36 धावा बनवल्या गेल्यात. आता येणारा शेवटचा अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथून किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट, तदनंतर तो टार्गेट चेस करताना टीम डार्क हॉर्स कशा प्रकारची बॅटिंग करेल, हे सगळ्या गोष्टींचं उत्तर येणाऱ्या वेळेमध्ये कळेल. पण त्याआधी आपण पाहूया षटक क्रमांक 5वा शेवटचा आणि अंतिम हाताळण्यासाठी गोलंदाजीवरती डार्क हॉर्स संघाकडनं स्लॉग ओव्हर मध्ये आपण पाहतोय अभिषेकला पाहतोय. अंतिम षटक घेऊन स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय निखिल. नॉन स्ट्रायकरला अश्विन, ज्याने 2 चेंडूंना फेस करताना एक चौकार पाठवलाय. निखिलचा जर विचार केला तर सलामीपासून आला होता. पहिला बॉल पासून मैदानामध्ये आहे. त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ना मैदानातली त्याला अगदी बारकाईने ठाऊक आहे. त्या परिस्थितींना आता भेदायचं असेल किंवा नवीन आलेला फलंदाज जो अश्विन आहे त्याच्यावरचा दबाव जर रिलीज करायचा असेल तर त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्टेप आउट करून खेळलाय. बॉलरने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. तदनंतर यज्ञेशने चांगला बॅकअप दिला गेला आणि फेकी करेपर्यंत जर बघितला तर आता या धावा बोनसच्या स्वरूपामध्ये रन्स, 6 रन्स वरती विचार केला जाईल. टोटल धावा 7. टोटल 7 धावा, 3 धावा पळून काढल्या गेल्या आणि ओव्हरथ्रोच्या जोरावरती चौकार देखील पाहायला मिळाला. दिवाळी नाहीये देखील, दिवाळी अजून नाहीये पण बोनस फ्री मध्ये आताच देऊन दिला. आणि या 7 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 43-43 आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती, पहिल्या चेंडूवरती 7 धावा. अप्रतिम. कोण म्हणतं की बॉक्स क्रिकेटमध्ये 4 पेक्षा अधिक धावा तुम्ही बनवू शकत नाही. यावेळेस पहा ऑन साइडला नो आणि त्याच्यावरती नो बॉल आहे पण आता बघावं लागेल. यावेळेस चौकार पाहायला मिळेल आणि चौकाराने धावसंख्या फळकावरती 5-0 टीम राम्स 11 संघाची 50व्या फळकावरती जोडला गेला. निखिल और अश्विन की बैटिंग भी मस्त है. आणखी एक चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा फलंदाज अश्विनच्या बॅटमधनं येणारा हा दुसरा लगातारचा एका स्ट्रोक मध्ये.
धावा फळकावरती 54 जाऊन पोहोचल्या गेल्यात आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर आता मॅचचं समीकरण एका बाजूने झुकताना पाहायला मिळत होतं, पण दुसऱ्या क्षणाला अश्विनने सांगितले रुको ये तो बस जाकी है क्योंकि मैच अभी भी बहुत कुछ बाकी है. रनआउटची संधी पाहायला मिळेल. निखिलला परतावं लागते की का? फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन व्हायला होताना पाहायला मिळतोय. विकेट क्रमांक दुसरा. काय तर फलंदाज होतोय बाद. आणि इथे जर बघितलं गेलं तर आता पहिलं सत्र कंप्लीट झालं. पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर फलंदाजी करताना धावा बनवल्या गेल्यात 56, 56, 57 धावांचं आव्हान आहे. चला नेक्स्ट मॅच आपण जाऊयात. एका बाजूला आपण टीम पाहतोय ट्रेल ब्लेझिंग ईगल्स आणि जॅग्वार किंग्स. आपण दोन्ही संघांचे कर्णधार आपण या नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन होऊयात. एका बाजूने जॅग्वार किंग्सला आपण पाहूयात, दुसऱ्या बाजूने ईगल्स अर्थात ट्रेल ब्लेझिंग ईगल्स. चला ईगल्स आणि जॅग्वार्स आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जॉईन होऊयात. आपण करूयात नाणेफेकीचा कौल. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यापर्यंत जॉईन झालेत. आजचं नवीन दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत ते देखील आणि आमच्या समेत जॉईन देखील होत आहेत नाणेफेकीसाठी. कॉलिंग जॅग्वार्स कडनं टेल इज अ कॉल अँड इट इज अ टेल. अर्थात नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय जॅग्वार्स कडे. डिसिजन बॉलिंग. टार्गेट दिलं गेलंय 57 धावा 57 धावांचं आणि 2 सलामीचे बॅटर ललित सिंग. हा नाव मोठा आहे
कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांना खऱ्या अर्थाने ज्याने स्ट्रगल करायला भाग पाडलं होतं ना, हा फलंदाज स्ट्रायकर एंडला ललित पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला त्याच्या समवेत श्रीजित हा देखील चांगला एंडने बॅटिंग करतोय. डबलदारी तलवार मैदानामध्ये आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक पहिलं राहुल पटागे. पहिलाच बॉल इथे पहा. बोनस हमने भी दिया था, बोनस आपने भी दे दिया. अपनी व्हाईट +4 अशा टोटल 5 धावा मिळतील. एक्स्ट्रा रन्स. बोला तयार. हा पहा फुलर लेनचा चेंडू होता, हलक्या गतीने ऑन साइडला खेळून काढला गेला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने एका चेंडूचा खेळ समाप्त आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण 6 पाहतोय. बोलो तयार. राहुल स्ट्रायकर एंडला आपण श्रीजितला पाहतोय. 57 धावांचं टार्गेट आहे. यावेळेस पहा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वेगाने हाताळलाय, खूप सुंदर पद्धतीने हाताळलाय. चेंडू सरळ जाऊन पोहोचलाय रक्षकाच्या हातामध्ये आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावती 6. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल देखील केला जाईल. सरळ सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आल्यात 4 धावा. बॅटच्या माध्यमातून पहिला चौकार. हिलाच 3 चेंडू मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलला जातो. पॉवरफुल बॅटिंग चालू आहे सध्या. पहिलाच बॉल जर पाहिला तर एक्स्ट्रा धावा 5 दिल्यात. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू आणि तदनंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक होते. चेंडूला गॅदर करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं 11 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय. या षटकामध्ये आतापर्यंत राहुलने 4 चेंडू हाताळले, ज्यामध्ये एक चौकार पाहिलाय, एक एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार पाहिला, 2 सिंगल पाहिलेत आणि 11 धावा फळकावरती आपण पाहतोय. हा पहा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला गेला राहुलने आणि तदनंतर डॉट बॉलची सांगता जो गरजेचा होता. निर्धाव चेंडू महत्वाचे आहेत, कारण की डॉट बॉलचा रेशो वाढला तर मग समोरच्या संघावरती तणाव देखील वाढेल, कारण की समोरच्या संघाचा मग रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल आणि हेच रिक्वायर्ड रन रेट वाढलं तर मॅच मध्ये तुम्ही कब्जा देखील करू शकता. लोवर फुल टॉस होता, झेल घेण्याची एक नामी संधी पण गमावली गेली आणि तदनंतर एक सिंगल धाव. या क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहतोय ना की जेव्हा जेव्हा झेल सुटली एखाद्या फलंदाजाची तेव्हा त्या फलंदाजाने त्याची आक्रमकता दाखवली. आता ललित सारख्या फलंदाजाची झेल सोडणं किती महाग ठरेल किंवा येणाऱ्या काळामध्ये ललित जर बॅटिंग करतोय तर क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे असंच म्हणावं लागेल, कारण की क्रिकेटमध्ये म्हणतात ना की चुकीला माफी नाहीये. इथे धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करताना धावा फळकावरती आपण पाहतोय 12. आता रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला 11.25 सरासरी धावा बनवायच्यात. एखादं षटक जर 5 ते 6 धावांचं आलं किंवा 10च्या आतमधलं जर आलं तर हे रिक्वायर्ड रन रेट वाढून 13-14 पर्यंत जाऊन पोहोचू शकतंय. या इक्वेशनने गोलंदाजी देखील करायचे गोलंदाजांना. आणि षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती पॉवर प्लेचा निर्बंध हटवल्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय मंदार महाळे. स्ट्रायकर एंडला कॅप्टन ललित सिंग. बोलत मंदार महाले तयार. 12 धावा फळकावरती. यावेळेस पहा स्विच हिट केलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर आलाय कर्णधाराच्या बॅटमधनं चौकार.
बोलो तयार. पुढचा बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता पण लेग स्टंपवरती चेंडू हाताळला गेला आणि पंचांचा इशारा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 17. धावा फळकावरती आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. कालच्या दिवसात या आकड्याची आपण चर्चा देखील केला होता. आता 17चा खतरा कोणाला होईल हे देखील बघणं गरजेचं आहे. पहिलाच बॉलचा खेळ समाप्त झालाय. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला पण पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल धाव. अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावरती जाऊन पोहोचूया. बघा गोलंदाजाने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ज्या पद्धतीने लावली आहे ना, ठाऊक आहे की ललित सिंगची बॅटिंग कुठल्या झोनमध्ये किंवा कुठल्या झोनमध्ये तो जास्त टार्गेट करतोय, कुठल्या झोनमध्ये जास्त वेगाने धावा बनवतोय, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली आहे. आणि हे जाळं रप्ता हे ट्रॅप जे आहे ना हे ट्रॅप बनवता आलं पाहिजे. कारण की तुम्ही चक्रव्यूह रचाल, ट्रॅप बनवाल तरच तुमच्या समोरचा प्रतिस्पर्धी त्या ट्रॅपमध्ये फसू शकतो. तुम्हाला प्लॅनिंग्स करावे लागतील आणि ते प्लॅनिंग्स मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करावे लागेल तरच तुमचा चांगला खेळ होऊ शकतो. पण सध्या जर पाहिलं तर डार्क हॉर्स संघाची 19 धावांची एक चांगली पार्टनरशिप, ज्यामध्ये ललित सिंगने बनवल्यात 6 चेंडूमध्ये 11 धावा आणि श्रीजितने बनवल्यात 5 धावा 3 चेंडूंना फेस करताना. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा नो बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. विदाउट लॉस 20 धावा बनवल्यात. आता टीम डार्क हॉर्सला बनवायच्या 37 धावा, चेंडू हातामध्ये 23. विकेट एकमेव पर्याय आता बाकी राहतोय जो मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. हा पहा फुलटॉस चेंडू होता ऑन साइडला. निखिल आहे तिथे चेंडूला गॅदर करून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीने 21 या आकड्यावरती धावसंख्या पाहतोय. राम्स 11ला जर विचार केला तर आता इथून विकेट जर मिळाले नाही तर मॅच खूप दूरवरती राहील. एकमेव पर्याय अटॅक. असं म्हणतात ना की क्रिकेट मधला सर्वात बेस्ट वेपन कोणता, तो अटॅक. तोच अटॅक करून आता खेळायचा. यावेळेस पहा पायावरती चेंडू आदळला गेलाय. तदनंतर रनआउटची संधी आहे होती. फेकी प्रॉपर झाली होती पण यष्टांपर्यंत चेंडू पोहोचू शकला नाही आणि तदनंतर निर्धाव चेंडूची सांगता 21 धावा फळकावरती आहेत. चेंडूचा खेळ समाप्त झालाय 3. गोलंदाज तयार. या षटकामध्ये 3 अतिरिक्त चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत आणि ते 3ही अतिरिक्त चेंडू लगातार हाताळले होते. जर चेंडूंचा विचार केला तर या षटकामध्ये 6 हाताळलेत पण फेअर डिलिव्हरी 3 आहेत. मंदार महाळे तयार होत आहेत पुन्हा एकदा. यावेळेस पहा पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर एक ही धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढताना पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आहे आणि 22 धावा फळकावरती जोडल्या गेल्या. आता 20 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात 35. चेंडूमध्ये 35 धावा. बॉल तयार. चेंडू क्रमांक 5 मंदार महाळे. यावेळेस पायावरती पुन्हा एकदा चेंडू हाताळलाय. या लेंथवरती प्रिपेअर व्हावं लागेल. मंदारने बघा या आधी जर बघितलं गेलं तर चुकी केली होती पण तदनंतर जर विचार केला तर मग ते चुकींना सावरताना चांगली गोलंदाजी केली आहे. मोठे फटके थांबवले, डबल सिंगल पण थांबवलात. डॉट बॉलचा रेशिओ वाढवण्याचं काम केला गेला. जी सरासरी 11.10 ची सरासरी होती ती जाऊन पोहोचली 11.05 वरती. 19 मध्ये 35 हव्यात धावा डार्क हॉर्सला आणि ह्याच 35 धावा रोखायच्या आहेत त्या म्हणजे टीम राम्स 11ला. शेवटचा अंतिम चेंडू ऑन साइडला. लॉंग ऑनचा खेळाडू निखिल तिथे पोहोचतील. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने षटक समाप्त झालाय. स्ट्राईक असेल ती म्हणजेच बॅटर श्रीजित कडे आणि सलामीसाठी आलेले दोन्ही फलंदाज नॉट आउट धावा त्याने बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये त्या म्हणजे 23.
तर इथे जर बघितलं गेलं तर धावा फळकावरती 29 आपल्याला पाहायला मिळतात. आता 16 मध्ये बनवायचे 28. या षटकामध्ये अश्विनचे आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले, ज्यामध्ये एक चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला दुहेरी धाव. 2 धावा बनवल्या गेल्या श्रीजितने. 9 चेंडूमध्ये 13 धावा त्याने बनवल्यात आणि 8 चेंडूमध्ये ललित सिंगने बनवल्यात 11 धावा. म्हणजे म्हटलं होतं ना की सुरुवातीला हे दोन्ही फलंदाज डबलधारी तलवार आहेत, दोन्ही एंडने अटॅक करतील, त्यामुळे त्या प्रकारचं प्लॅनिंग्सने तुम्हाला खेळावं लागेल. फुल टॉस एकदा आणखी एक, यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू. फुलटॉस म्हणजे परभणी असते आणि त्या परभणीचा स्वीकार करताना चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा बाहेर. चौकार. ना की फुलटॉस म्हणजे फलंदाजाला दिलेली संधी किंवा फुलटॉस म्हणजे आलेली परभणी आणि त्याचा वापर करताना बघा इथे मोठा फटका पाहायला मिळाला. पण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना की जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि मेहनत या सगळ्या गोष्टींची गरज असते. पण आणखी एक चौकार पाहूयात, पुन्हा चर्चा करूयात या गोष्टींवरती. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. धन्यवाद दिजे. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर चौकाराकरिता आणि 4 धावेने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 37-37 या आकड्यावरती. ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो ना की क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत या गोष्टींची गरज असते, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये 1% भाग नशिबाचा देखील असतो आणि तो नशिबाचा भाग जर पाहिला गेला तर इथे फायदेशीर ठरलाय. 2 लगातारचे चौकार आले आणि या 2 चौकाराने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. बघा आपल्या व्यासपीठाच्या अगदी समोर शिंदे मेजवानी, त्याचबरोबर आमचे मोमोजची गाडी देखील आहे, त्याचबरोबर अनेक सारे फूड स्टॉल्स आहेत. आपण तिथे व्हिजिट करू शकता. खूप सुंदर फूड्स तिथे मिळतात. आपण एकदा नक्कीच तिथे व्हिजिट करा. पुढचा बॉल, यावेळेस पंचांचा इशारा, नो बॉल आणि त्याच्यावरती 4 टोटल आलात. पंजा खोलला जाईल. टोटल 5 धावा आणि 5 धावे. आता 14 मध्ये बनवायच्यात 15. जवळ जवळ इक्वेशन बॉल टू बॉल फाईट चालू झाली आहे. सुपर बॅटिंग श्रीजीतची आणि तितक्या चांगल्या पद्धतीने 7 ललितचा. इथे लॉंग स्टॉपला बॉल सरळ निघून जाईल. चौकाराकरिता 22च्या स्वरूपात 4 धावा. मध्ये 11चं इक्वेशन. पुढचा बॉल, यावेळेस पहा ड्राईव्ह केल्या गेले. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चुकी घडली त्या क्षेत्रामध्ये. लगातार 2 वेळा चुकी घडली तिथे आणि दोन्ही चौकार पाठवले गेले. चौकाराने धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते डार्क हॉर्सची 50 धावा. सांघिक अर्धशतक, 50 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये ललित सिंग आणि त्याच्या समूह श्रीजीतच्या. आता इक्वेशन जर बघितलं गेलं तर 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच, चला दोन्ही संघाने रेडी राहायचंय. ऑल दी बेस्ट. आपण दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. एक चांगला खेळ नक्कीच मैदानामध्ये दाखवा. जिंकण्याची जिद्द दाखवा, संघर्ष दाखवा. हार आणि जीत हे क्रिकेटचा पैलू असतं किंवा कुठलाही खेळाचा एक पैलू असतं, पण त्यासाठी लढणं हा तुमचा संघर्ष असतो आणि तो संघर्ष मैदानामध्ये दाखवता आला पाहिजे. बारा चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्यात. गोलंदाजीवरती आपण गोलंदाज रुपेश मोरेला पाहतोय. स्ट्रायकर एंडला कर्णधार ललित सिंग, नॉन स्ट्रायकर एंडला या मॅचचा हिरो आतापर्यंतचा श्रीजीत. सुपर 14 चेंडूमध्ये 29 धावा तब्बल श्रीजीतने बनवल्यात. खूप सारा मिसफील्ड्स आपण पाहिला राम्स 11 कडनं. क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये ज्या पद्धतीने एक्सपेक्टेशन होते ते पाहायला मिळाले नाही, म्हणून परिस्थिती आता थोडीशी वेगळी आहे. एक्स्ट्रा धावा पण खूप साऱ्या दिल्या गेल्या.
पहिलाच चेंडू एक्स्ट्रा धावेपासून सुरुवात. यावेळेस अगदी क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची फेस ओपन केली, ड्राईव्ह केला चेंडूला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि याच 2 धावेच्या मदतीने 52 या आकड्यावरती धावसंख्या. आता विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. विदाऊट लॉस आता हे इक्वेशन पार केलं जाईल का? याआधी एक असा संघ होता ज्याने विदाऊट लॉस धावा चेस केल्यात. पुन्हा एकदा प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू, एक सिंगल धाव पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 53 या आकड्यावरती. आता 10 चेंडू मध्ये बनवायच्या 4 धावा. हवेमध्ये फटका तितकासा चांगला नव्हता, प्रॉमिसिंग नव्हता फटका, पण नोमॅन्स लँड मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नव्हता त्या झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं 54 धावा फळकावरती पाहायला मिळतात. डबल सिंगलला आता फोकस केलं जात आहे. ठाऊक आहे समीकरण पूर्णपणे आपल्या हातामध्ये, आपल्या मुठीमध्ये ही मॅच आता कसली आणि इथून बाहेर काढणं कठीण आहे. कठीण म्हणजे आता असंच म्हणावं लागेल की मुश्किल आहे. आणि इथे टीम डार्क हॉर्स संघाचा विजय पाहायला मिळतोय. सुपर खेळ, खूप चांगले एफर्ट. जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे आपण देतोय प्लेअर ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो टीम डार्क हॉर्स.